चालू आहे इथं आपली टायटॅनिक फिरवायलात का कॅप्टन आहेत शिपचं फोटोशूट चालू आहे आणि बघ इकडे बघ आमची मंडळी इथं जावलं मी जाऊ बघून आता आम्ही इथं बसलोय प्रणदी पनसदी पनसदी समझ रहे हो आप समझ रहे हो ना 1 hour later. काय झालं खूपच कंटाळा आलाय तर आता आम्ही मालाडला चाललोय आणि आता गर्दी पण थोडी कमी झाली तर आम्ही काय तर आपल्याला महत्त्वाचं सांगणार आहे मग आम्ही सांगा पोरं माझी दमली एक म्हणून आम्ही उलटा प्रवास करत आहोत परत बोरेलीला आलो आता मालाडला उतरणार आहोत मोठी तर मोठी मामी मामींचं काय नाही मामी खूप जमल्या चालून मामा आहेत तुमचा बोलो चाय Wow! Very dangerous! शाबाश बेटा बहुत बढ़िया मुन्ना मालाड स्टेशन आहे त्यामुळे आम्ही दरवाजापाशीच थांबलोय कारण ट्रेन थोड्याच वेळ थांबत्या स्टेशनवर सगळ्यांनी कंटाळा झालाय माझा जो तुम्ही अवतार बघितला बच्चीला काय झालाय गरमी तर खूपच आहे मुंबईत मेकअप उतरला आमच्या बाळाचा तर स्टेशन आले आणि आता तुम्ही बघाच की उतरायची किती घाई असते बघा ट्रेन थोड्याच वेळ थांबते इथं तू तर लड्डू मुत्यानी अवतार वर लड्डू मुत्यानी स्वामी तर आता मालाड स्टेशनला उतरलोय आम्ही आता आम्ही आमच्या बघा आता ट्रेन एक पण मिनिट थांबली नाही लगेच सुटत्या त्यामुळं का नाही काळजीपूर्वक उतरायला लागते
बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है। प्लॅटफॉर्म, मालाड स्टेशन. सनी दादा, तुझं काय बोल जरा. तर मालाड बघा हे आता काय रात्र झाल्या. सनी दादा लाइक करो, कमेंट करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. खाली भाजी मंडई पण बघा. आणि तुम्हाला सांगतो की आम्ही एवढ्या सकाळपासून का प्रवास करायला लागलोय. आणि आता ती मंडळी आता खाली गेल्या त्यामुळे आम्ही पण आता खाली चाललोय. वेळ नव्हता, मी म्हटलं कशाला आलाय मुंबई. तर आता आम्ही फिरायला निघालो खाली मालाड स्टेशनच्या इथं. थोडं काय तर खरेदी करायचं आहे. तेच की काय खायचं खायचं काय. आम्ही पूर्ण मार्केट फिरत बसलो आता. हिंडा लागलोय. कोल्हापूरच्या भाषेत म्हणायला गेलं तर हिंडा लागलोय आम्ही आता. तर हां, तर तुम्हाला तर माहित आहे मगाचपासून मगाचपासून मी किती वेळा म्हणत होतो आम्ही मालाडला जाणार आहे. तर आम्ही काय जाणार आहे, माझी बहीण आहे तिकडं आणि ही बहिणीची मुलगी मयूर दिदी ही आता आम्हाला आल्या न्यायला. तर डायरेक्ट आम्ही ह्यांच्या घरात जाणार आहे. आता आम्ही आलेलो आहे मयूरदीच्या घरातून. तर डायरेक्ट आम्ही जाणार डोंबिवलीला. रात्रीचे वाजले आहेत 11:30. मला आले मावशीला खूपच झोप आल्या. आप इधर देख सकते हो कि नवरात्र की प्रैक्टिस करने वाले 3 बंदे. तर रात्रीचे वाजलेले आहेत. किती वाजले तर 11:30 वाजल्यात आणि आपण घरी निघालो डोंबिवलीला. तर आम्ही आता कुठल्या स्टेशनवर आहे, मालाड स्टेशनवर आहे. आणि बघ ही आमची मंडळी सगळ्यांना झोप आल्या. सगळ्या ट्रेन पण रिकाम्याच आहेत बघा. या ही आमची मंडळी. तर आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचलेलो आहे. सो इकडून ट्रेन येत आहे. मावशी तुम्हीच घेता गाडीत. सनी दादा थांबल ना. तसं नाही तर खुश झालाय. ट्रेन चुकलेली नाही आम्हाला. ट्रेन आता आल्या. चुकली असती तर डायरेक्ट 12 वाजता असते. होय मग आम्ही परत एकदा सांगा. आणि आता मालाड स्टेशन सोडत आहोत. आणि आमची ट्रेन तिकडे बसूया. सुटसुटीत बस ना, एवढा हॅलो. आणि आता मालाड स्टेशन सोडलेलं आहे. आता आम्ही दादरला जात आहोत. तिथे आम्हाला आमची ट्रेन मिळाली तर बरी, नाहीतर आम्ही स्टेशनवरच बसावं लागेल. तर आम्ही सगळेजण बसलोय ट्रेनमध्ये. प्रज्ञा दीदी
मावशी काय तर बोल. मावशी पण खूपच कंटाळलेली दिसते, तुम्ही बघू शकताय. उद्या पण मावशी शॉपिंगला जाणार आहे. मावशी उद्या फुल्ली शॉपिंग करणार आहे. ते आनंद घेत आहे ट्रेनचा. मामी यंग असताना स्टंट करायच्या हो ना मामी. वाह क्या सीन है. इथून ना विमान अशी मोठी मोठी दिसतात एकदम. ते कसं संध्याकाळ झाली ना, ते दिसत नाही आता. ख्याल आता है बनाया गया माझ्या मुलीची राणी होशील काय हो सांगते ना माझ्या तू येशील काय मोठ्या जान जा रही है याद आ रही है याद आ रही है माने चाहे न माने चाहे तो माने चाहे न माने सपनों में सजना सजनी पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया यादों की बारात निकली है One hour later. काळचा 1:30 वाजलाय
आणि आम्ही ट्रेनमधनं उतरलोय. रात्रीचा 1:30 वाजला आणि आम्ही उतरलोय डोंबिवली स्टेशनवर. आता आम्ही घरी जाणार आहे. ट्रेन गेली. नमस्कार मित्रांनो, हा ब्लॉग तुम्ही पूर्णपणे बघितलाच आणि या ब्लॉगचा शेवटचा पार्ट काय मला दाखवता आला नाही, त्यामुळे मी तुम्हाला खरंच सॉरी म्हणतो. धन्यवाद.